हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानदेवांच्या हरिपाठाचं चिंतन सुरू आहे आणि आजचा अभंग क्रमांक 18 आहे. मुख्य उद्देश जो आहे तो आपला अभ्यासाचा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, या विचारातनं आपण त्या सगळ्या हरिपाठाचा विचार करत आहोत. आणि शेवट जो उपसंहार आहे, हरिपाठे गेले ते निवांतची ठेले, अशा पद्धतीने हरिपाठाचं चिंतन करून आपण निवांत म्हणजे पुन्हा एकाचाही अंत, एकांत वगैरे निवांत असे शब्द बोलले जातात. तर मी स्वरूपी निवांत होऊन राहणं हे या हरिपाठाचं मुख्य लक्षण आहे. आजचा जो अभंग आहे, अभंग क्रमांक 18, तो असं सांगतोय: हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही, तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. असे हे 4 चरण आहेत आणि या 4 चरणांचा मुख्य विचार करायचा आहे. आता या अभंगाचा उद्देश काय आहे? उद्देश एकच आहे की पुराणाला प्रामाण्य दिलेलं आहे. कारण प्रामाण्याचे विषय जे आहेत ते खूप आहेत. वेद प्रामाण्य आहे, पुराण प्रामाण्य आहे, संत प्रामाण्य आहे, श्री गुरु प्रामाण्य, अशी सगळी जी काय प्रामाण्याची विशेषता आहे ती आपल्याला कळली पाहिजे. म्हणजे नाम जे आहे ते पुराणापासून चालत आलेलं आहे, एवढी भूमिका आपल्या अंतःकरणात सहज तयार करता येते. मग पुराण आणि वेद या दोघांना वेगळं समजण्याचं काही कारण नाही. कारण पुराणातले दाखले हे हरिनामासाठी दिले जातात आणि हरिनाम घेताना त्या पुराणातील दाखल्यांचा विचार आपलं हरिनाम, माझं हरिनाम बळकट करण्यासाठी मी खूप काही प्रयत्न करू शकतो. म्हणजे पुराण काळापासून नामसाधनेला मान्यता आहे. कारण नेहमी मान्यता प्राप्त आपल्याला हवं असतं. सरकार मान्यता प्राप्त योजना अशी ती सगळी भूमिका असते. तसं नामसुद्धा काय आहे, पुराणापासून मान्यता प्राप्त असलेलं आहे. आणि मुख्य विचार जो आहे, सर्व वर्णातील मंडळींना नामाचा अधिकार आहे. नामधारकामध्ये कुठेही काही तरतम भाव नाहीये, एवढं जर लक्षात आलं तर मग आपल्याला या सगळ्या नामाचा विचार आपण एक सुंदर रीतीने करू शकतो. आणि नामधारकास स्वभूमीच वैकुंठ रूपाने आपल्या पुढे येते. म्हणजे मी ज्या घरात आहे, ज्या परिस्थितीत आहे, ज्या देहानिशी आहे, त्या परिस्थितीत मी नाम घेत असेल तर माझं वैकुंठ आणखीन कुठे शोधायला जायची गरज नाहीये. म्हणून नामयुक्त अंतःकरण तयार करण्याचा ध्यास हा माझ्या अंतःकरणाचा विषय असला पाहिजे. एवढे जर उद्देश आपण या अभंगातनं समजून घेतले तर या उद्देशानुसार आपण साधन करू शकतो. आणि उद्देशानुसार जेव्हा साधन होतं तेव्हा उद्देश सफल होण्याची तिथे एक मोठी शक्यता असते. ती भूमिका आपल्याला कळली पाहिजे. पहिलं चरण जे आहे, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. आता हरिवंश पुराण मागेच अभंगामध्ये म्हटलेलं आहे की 18 ही पुराणे हरीसी गाती. म्हणजे प्रत्येक वेळी ही सगळी पुराणं सुद्धा काय आहे, हरीचंच गायन करतात. म्हणजे सगुण हरीचंच सतत चिंतन मांडतात, सगुण हरीचा नामाचा विचारच सतत मांडतात. ही आपल्याला भूमिका कळली पाहिजे. पुन्हा हरिनाम संकीर्तन म्हणजे नामाचं संकीर्तन झालं पाहिजे. प्रथम कीर्तन होतं, म्हणजे मी नाम घेतो आणि नाम घेता घेता ते समोरील लोकांनाही ऐकू येतं. मग मी पुन्हा नाम घेतो म्हणजे नामाचं संकीर्तन घडतं. पुन्हा सर्वांनाही नामाचं संकीर्तन घडण्याची तिथे एक व्यवस्था तयार होते. आणि मग हरिवीण सौजन्य नेणे काही, म्हणजे हरीशिवाय हरी ही सौजन्याची मूर्ती आहे अशी जी भूमिका आहे, त्यात सौजन्य शब्द हा श्री ज्ञानदेवांनी बोललेला आहे ना, तो फार सुंदर विचारातला आहे. सौजन्य शब्दाचे अनेक अर्थ आहेत. सौजन्य शब्दाचा एक अर्थ आहे नम्रता.
हरिनाम जो घेतो तो हरीलाच सर्व ठिकाणी पाहतो, म्हणून हरिनाम घेणाऱ्याच्या अंगी नम्रता असते. सदा नम्र वाचे वदावे अशी जी भूमिका आहे ही हरिनामातनं सहज सिद्ध होते. हा आपल्याला विचार कळला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, हरिनाम ही नम्रता मला शिकवतं. आणि जिथे नम्रता असते तिथे सौम्यता असते, बोलण्याची सौम्यता असते. आणि सौम्यता या शब्दामध्ये बोलणं गोड असतं. गोड नाम तुझे, विठोबाचे नाम गोड आहे. मग ती विठोबाची नाम घेणारी जी वाणी आहे ना ती गोड असते. म्हणजे ती कशी असते, सौम्य असते. ती कुठेही पुन्हा तिकटात बुडवलेली नसते, ती कुठेही त्याला लिंबाचा लेप दिलेला नसतो. म्हणजे इतकी ती सोज्वळ वाणी असते. हरिनामातलं चिंतन मांडणारे किंवा हरिनाम घेणारे जे काय असतात त्यांच्या अंतःकरणातनं प्रेमभाव पाझरत असतो. आता तिसरा जो विचार आहे ना सौजन्य शब्दाचा, तो प्रेमभाव हा विचार आहे. म्हणजे नामामध्ये प्रेम उत्पन्न होतं आणि नाममूर्ती सर्वांमध्ये पाहिली जात असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाची प्रेममूर्ती आपल्या पुढे येते आहे असा तो विचार आहे. आणि मग त्यातून जेव्हा वर्तन घडतं ते हळूवारपणे घडतं. कारण ज्यावेळी मला माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्याची भाषा बोलली जाते त्यावेळी मात्र 3 शब्द माझे श्री गुरु नेहमी बोलतात, अलगद, हलकेच आणि हळूवार. या तिन्हींचा जो विचार आहे तो नाममंत्रामध्ये हा सहज इन्क्लूड होऊन जातो. आणि मग श्री तुकाराम महाराज म्हणतात याच्या विरुद्ध जी बाजू आहे ना ती पण ते समजावून सांगतात. कारण हरिविण सौजन्य नेणे काही, म्हणजे हरीशिवाय सौजन्याची मूर्ती दुसरीकडे सापडणं ही भूमिका अशक्यच आहे. मग काय म्हणतात, सहसा प्रपंची करू नये सौजन्य, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. जिथे प्रपंचाचं सौजन्य आहे तिथे नामाचं सौजन्य बुडालेलं आहे. आपला जो हरिनाम सप्ताह आहे म्हणजे तो सौजन्य सप्ताह आहे असं समजावं. आणि सप्ताहावर सप्ताह तयार करावेत आणि नाम हे काय होऊन जावं, माझ्या अंतःकरणाचा एक भागच होऊन जावं. असे जर का सगळे विचार केले तर मग 18ही पुराणे हरिसी गाती या शब्दाचा अर्थ 18ही पुराणं हरिनामाचं महात्म्यच गातात आणि त्याच्या नामचिंतनाचा उपदेश करतात. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपलं पालुपद हे कायम असणारे की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग आता कथा हा विचार आहे. कारण पुढे काय आहे, हरिवंश पुराणामध्ये काय आहेत, सगुण कथांचं चिंतन आहे. आणि सगुण कथांचं चिंतन जेव्हा आपल्याला लक्षात येतं त्यावेळी त्या भगवंताच्या षडगुणेश्वर संपन्नतेची तिथे आपल्याला ओळखण करून दिली जाते की भगवंतच एक सर्व काय म्हणूया शक्तिमान आहे. मग शक्तिमान तोच जर असेल आणि माझ्या आयुष्यात जर काही अत्यंत कठीण बाका प्रसंग असेल तर मी कोणाशी बोलावं, मला बोलायचं असेल तर मी त्या भगवंताशी बोलावं. आणि भगवंताचा अवतार असलेले माझे श्रीगुरु त्यांच्याशी बोलावं आणि त्यांच्याशी बोलून ते सगळे जे भगवंत नावाचं तत्व आहे ते अघटित घटनापटी अशी आहे. म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये अडचण एखादी गोष्ट निर्माण करत असेल देहादी प्रपंचातली तर ती मी त्या भगवंताला सांगावी, भगवंता मी तुझं नाम घ्यायचा खूप प्रयत्न करतोय पण हा अडथळा येतोय आणि हा अडथळा काढला नाही तर मी नामापासून दूर जाईल आणि हे तुला परवडणार आहे का? कारण मी तुझं गुण गातो आहे, मग तुझं गुण मी गातो आहे तर मला तुला मदत करायला काय हरकत आहे भगवंता? भगवंताशी भांडायला हरकत नाही, भगवंताशी प्रेमही करायचंच आहे. अशा पद्धतीने प्रेमाचं भांडण जे आहे ना ते मला कळतं. मग भगवंताचे न्यायनीती धर्माचे दाखले माझ्या पुढे येतात की भगवंत न्यायनीती धर्माने वागणारा आहे, मग मलाही पुन्हा न्यायनीती धर्माने वागलं पाहिजे तर माझ्या मोक्षाकडे जाण्याची जी काय व्यवस्था आहे ती सहज पूर्ण होऊ शकते. म्हणून इथे पुराण कथा ज्या आहेत त्या भक्त प्रल्हादाच्या असतील, सुदामा महाराजांची असेल किंवा गजेंद्र मोक्षाची असेल किंवा उद्धव महाराजांची असेल की उद्धव महाराज ज्ञानाने फुगले होते. मग भगवंत म्हणाले जावा गोपिकांना भेटून या म्हणजे तुम्हाला कळेल प्रेमभाव काय असतो. कायचा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभाव हे तुला कळेल. तो विठ्ठलाचा प्रेमभाव कळला की मग हे जे सगळं तुझं जे काय ज्ञानलक्षणा भक्तीने चाललेलं चिंतन आहे ना तो फुगा फुटायला तुझा वेळ लागणार नाही. अशा पद्धतीने हा जो प्रेममय संवाद आहे तो या नामसंवादातनं आपल्या अंतःकरणात तयार होतो. मग भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्मून सुद्धा नामस्मरण करीत राहिले. म्हणून इथे कुळाचा अधिकाराचा विषयच नाही, चहुवर्ण अधिकार, 4ही वर्णांना अधिकार आहे. गजेंद्र मोक्ष त्याच्यामध्ये तो अपवाद सांगितला, नियमाला अपवाद. कारण का प्राणी मात्रांना मोक्षाचा अधिकार नाहीये पण त्यांनी नाम घेतलं आणि तो मुक्त झाला, भगवंतानी त्यालाही मुक्त केलं, अपवाद आहे. पण सहसा काय आहे, अपवादाला नियम करू नये.
कारण नियम काय आहे की मनुष्य प्राण्यालाच मुक्त होण्याचा अधिकार आहे. म्हणून इथे हे भगवंतानी आपल्याला नामचिंतन करायला सांगितलेलं आहे. मग हे नामचिंतन या कथांतनं हे लोक नामस्मरण करतात आणि मलाही नामस्मरण केलं पाहिजे आणि त्यांच्यासारखाच मी आनंदरूप होण्याची तिथे नामाच्या चिंतनाने पुन्हा घडी बसू शकते. पण पुन्हा श्री ज्ञानदेव म्हणतात ते लक्षात ठेवलं पाहिजे, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. कथा ऐकल्या पाहिजेत, कथेनी सगुण भक्ती वाढते. तर सगुण भक्ती वाढवणं हा आपल्या अभ्यासाचा उद्देश असला पाहिजे. आणि हा जर का ज्ञानोपदेश मला कळला तर हरिनामाचं जे महत्त्व आहे ते लक्षात ठेवता येईल. पुन्हा ही जी काय इतिहास किंवा पुराणं जी आहेत ती वेदमूलक आहेत असं शंकराचार्यांनी मत मांडलेलं आहे. त्यामुळे पुराणात सांगितलेली नामसाधना भगवत भक्ती ही अजिबात कमी दर्जाची नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. नाहीतर काय होतं, ज्ञानलक्षण भक्तीने जे अभ्यास करणारे असतात ना ते नामसाधनेला खूप काही कमी दर्जा देतात. आता उदाहरणार्थ आपण कृतिशीलतेचाही विचार करूया. नामामध्ये प्रथमतः कृतिशीलता असणं शक्यच आहे. म्हणजे हरकत नाही, सप्ताहात जावं नाम घ्यावं, पण त्या सप्ताहातनं पुढे मला जाता येतं. म्हणजे इथे नामसाधनेचा जो विचार आहे ना तो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला फायदेशीरच आहे. आपण विचार करा की श्री आपले म्हणूया बाबाजी महाराज पंडितांचे श्री गुरु गुलाबराव महाराज म्हणतात की मी जर न काही विचार करता नाम घेतलं तर माझा वासनाक्षय आहे आणि वासनाक्षय झाला तर मी क्रममुक्त होणार आहे. आणि मी जर समजून उमजून नाम घेतलं तर पहिल्यांदा जो विचार जो आहे की मी न समजता नाम घेतलं तर बरोबर आहे की वासनाक्षय होऊन जातो. पण पुढे जेव्हा मी समजून उमजून नाम घेतो तेव्हा माझ्या अज्ञानाची निवृत्ती होते आणि मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे एके ठिकाणी पापक्षय होतो, नाम न समजून घेता गेलं तर तो मी क्रममुक्त होतो आणि समजून उमजून घेतलं तर मी जीवनमुक्त होतो. नाम कुठेच वाया जात नाही. मग कृतिशीलतेने सुरुवात झालेली असेल तर हरकत नाही, पण मी नाम मात्र घेतच राहणं ही भूमिका आहे. कारण शेवटी नाम चघळल्याशिवाय श्री गोंदलेकर महाराज म्हणतात त्या नामाविषयी प्रेम उत्पन्नच होत नाही. म्हणून इथे ही पुराणं वगैरे हरिवंश वगैरे हा जो विचार आहे, पुराणं जी आहे ती हरिसच गातात. मग हरिसच गायन करत असतील तर मग ही कर्ममार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञानमार्ग सांगणारे जे काय पुराणं आहेत ती सुद्धा काय आहे, खूप छान आहेत, ती अभ्यासनीय आहेत, उत्कृष्ट आहेत असं पंचदशीकार म्हणतात. आणि पंचदशीकार हे ज्ञानलक्षणा भक्तीचे प्रवक्ते आहेत. असं जर का ते म्हणत असतील तर मी त्या पुराणांना कुठेही कमीपणा न देता मी माझ्या अभ्यासाचा मार्ग प्रशस्त करावा ही भूमिका आहे. आता पुन्हा एकदा भगवत शंकराचार्यांचं म्हणणं आहे की भगवंताचे प्रेमपूर्वक ध्यान हे नामस्मरण पूर्वकच आहे. मुख्य विचार काय आहे त्याचं जर मला प्रेमपूर्वक ध्यान करायचं असेल तर मला नामस्मरण करण्याशिवाय पर्याय नाही. नामस्मरणामध्ये सर्व कर्म अर्पण भूमिका आहे. आता ही जी काय सर्व कर्म अर्पण करण्याची भूमिका आहे ना त्या सगुण नामाचा नामी जो आहे त्याला मला अर्पण करता येतं. आणि ते अर्पण केलं तर मी मात्र काय आहे, करता राहत नाही. आणि मी करता नाही म्हणून मी भोगताही नाही, म्हणून मी अकर्ता आहे. म्हणून पुन्हा श्री ज्ञानदेव म्हणतात मजदेवनी जाळीत कर्मफळे. तुम्ही भगवंतार्पण बुद्धीने कर्म करा आणि कर्म शेवटी तुम्ही भगवंताला अर्पण करा असं ते मला सांगतात. आणि असं सांगून मला पुन्हा त्या कर्मकर्चाट्यातनं मुक्त करतात. हा त्यातला भाग आहे. आता येतो अधिकाराचा प्रश्न की हा नामाचा अधिकार कोणाकोणाला आहे. तर मग आपले श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मदतीला येतात. चहुवर्णाचा अधिकार नामी नाही लहान थोर, जडमूढ पैलपार पावती नामी. आता नामी चहुवर्णाचा अधिकार कुठलाही नाही. गजेंद्राने नाम घेतलं तो मुक्त झाला. प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी नाम घेतील तेही मुक्त होतील. नामी नाही लहान थोर. नामामध्ये सगळे काय आहेत एकाच प्लॅटफॉर्मवर आहे. नाम घेतो बस या प्लॅटफॉर्मवर आहेत. मग जडमूढ पहिलं पार, जडमूढ नाही मला बुद्धी, मी मंदप्रज्ञ आहे, मान्य आहे मला. मग मंदप्रज्ञातनं मी जर का थोडासा उच्च दर्जाचा एक मंदाचा वरती जर अधिकारी व्हायचं असेल तर नामानी माझी जी बुद्धीची अशुद्धी आहे ती धुतली जाते. आणि ती धुतली जाऊन माझी बुद्धी स्थिर होते. आणि स्थिर बुद्धीत जर हरिपाठाचं चिंतन केलं तर मी काय होऊन जातो, मी त्या हरिपाठाच्या चिंतनातनं मी हरीचं नामस्मरण काय पद्धतीने करायचंय, काय भूमिका मला सोडून द्यायच्यात हे नक्की लक्षात येतं. आणि मग
कुठली भूमिका नको, सकाम भूमिकेतनं नाम नको, मग निष्काम भूमिकेतनं नाम पाहिजे. असं सगळं काही घडतंच. म्हणून जड मूढ पहिलं पार, माझ्यासारखे मंदप्रज्ञ सुद्धा पावती नामे पहिलं पार पावतात. म्हणजेच याचा अर्थ मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो, हा खरा नामाचा मोठा विचार आहे. म्हणून नाम घेण्यामध्ये त्या नामाच्या अधिकारामध्ये भेदभाव नाहीये. कारण का एरवी जर विचार आला तर मग काय आहे, कानावचनाची या भेटीचा आहे का? नाही. मग तो झाला मध्यम अधिकारी. नाही. मग आता तोही नाही मी, मग मी झालो कनिष्ठ अधिकारी. अहो तोही मी नाही, मग मी झालो काय, नाम घेण्याचा अधिकारी. असं बोलतात ना ज्ञानलक्षण भक्तीचे. आणि मग पुढे जर म्हटले नाही हा मग कर्माचा अधिकारी. अहो आम्ही मूढ आहोत, फिनिश. याच्यापेक्षा काही अधिकाराची गरज नाहीये. जड मूढ पहिलं पार. म्हणजे मी मूढ जरी असलो तरी मी क्रममुक्त होईल, आणि मला जर जीवनमुक्तीची आस असेल तर मला हे सर्व विचार, वेदांत विचार करून मी जीवनमुक्त होईल, ही भूमिका आहे. म्हणून नामाधिकार, नामसाधन काय करतं, माझा अधिकार वाढवून देतं, अभ्यासपूर्ण चिंतनास मदत करतं, आणि मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून हरिनाम घेणे काय आहे हा आपला उद्देश असला पाहिजे. आणि पुन्हा हरिनाम घ्या हे सांगण्याचा हरीचाही उद्देश आहे. हरीचा उद्देशही तोच आहे, तोच माझा उद्देश झाला पाहिजे. कारण हरीच म्हणतो ना की तुम्ही माझं नाम घ्या, आणि माझं नाम घेतलं तर मुक्तच व्हाल. अशा पद्धतीने हरिनाम घ्या हे हरीचे जे काय म्हणूया पालक किंवा हरीचे जे काय दूत आहेत ते कोण आहेत, संत श्री गुरु आहेत. ते मला नाम घ्यायला सांगतात. मग याचा अर्थ काय आहे, त्यांच्या मुखातनं हरीच बोलतो, मग हरीच मला सांगतो ना नाम घे म्हणून. असा विचार जर मी केला तर प्रत्यक्ष हरी माझ्या श्री गुरु रूपात मला नाम घे असं सांगत आहे. मग असं जर असेल तर मग काय केलं पाहिजे. म्हणून हे चरित्र वाचणं, आता ही जी सगुण कथेचे विचार आले ते चरित्र वाचणं सुद्धा हरिनाम घेण्याचं अर्थ आहे. म्हणजेच त्या हरिनामानी ते प्रपंचाचं ध्यान जे आहे ते बाजूला पडतं, आणि हरिनामाचं ध्यान हे उत्तरोत्तर वाढतं. म्हणून पुराणातील वाक्य वेदवाक्यां इतकीच प्रमाणमूलक आहेत, प्रमाणभूत आहेत, असा विचार आपण करावा. कारण का माझी बुद्धी थोडी शार्प असते, वेदांत विचार कळतात, पण ते शब्दांच्या स्तरावर कळलेले आहेत. हे माझ्या काही केल्या लक्षात येत नाही. पण नामसाधन केलं की हे शब्दांचं चिंतन हळूहळू अनुभव चिंतनात, म्हणजे आनंदरूपतेच्या चिंतनात निघून जातं. हाच खरा आपल्या नामाचा उद्देश आहे. म्हणून प्रपंच करता करता, म्हणून समर्थही म्हणतात, प्रपंच उपाधी न सांडता. आता जनामध्ये सार्थकता कशाने होणार, तर विचाराची होय. मग विचारपूर्वक घेतलेलं जे नाम आहे ते वासनाक्षय करतं. म्हणजे नामनामीच्या आवेदातनं केलेलं चिंतन जे आहे ते वासनाक्षय करतं. आणि श्री शंकर महाराज आजे गुरु माझे म्हणतात, एक नाम हरी द्वैत नाम दुरी. म्हणजे अशा पद्धतीने मी हरीचं चिंतन करावं. आणि तेच चिंतन कशाचं आहे, पुन्हा तेच चिंतन त्या महावाक्य चिंतनाचं आहे. महावाक्य चिंतनात काय आहे, शब्दचेतन, ते तू आहेस. आणि इथे काय आहे, हरिनाम आहे, तेही शब्दच आहेत. पण हे शब्द काय करतात, डायरेक्ट कनेक्शन तयार करतात. मग डायरेक्ट कनेक्शन हवे का इनडायरेक्ट हवे. इनडायरेक्ट म्हणजे काय, उपाधीचा निराश करू. आणि इथे काय आहे, थेट हरिनाम घेता घेता हरिरूप झालं. काही त्याला लक्षणं नाही, काही भाग नाही. अभ्यास करा, काय करा, हरिनाम घ्या, थोडासा आत्मविचार करा, मी झालो स्वरूपाशी एक. म्हणजे सोपं जे आहे ना तेच मी कठीण कसं करायचं हे ज्ञानलक्षणा भक्ती करणाऱ्या माझ्यासारख्याला विचारा. अशा पद्धतीने ती भूमिका आहे. म्हणून प्रपंच करता करता हरिनामस्मरणाने हरिरूपता सिद्ध होते. म्हणून हरीचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा हरी ही सौजन्याची मूर्ती आहे. मग ती आपुलकीची आहे. मग ती 100 अपराध सुद्धा सहन करते. भगवान श्रीकृष्णांनी 100 अपराध सहन केले आणि मग शेवटच्या अपराधाला सांगितलं, बाबा आता तुला काही चॉईस नाही, तुला समजून सांगितलंच पाहिजे. मग शेवटचं समजावून सांगितलं, ते सुदर्शन चक्राच्या साह्याने सांगितलं. पुन्हा लक्षात घ्या, सुदर्शन चक्रातनं आपण काय केलं, त्या शिशुपालाचं त्यांनी पुन्हा चांगलंच केलेलं आहे. अहो भगवंताच्या हातून मरण आलं, मग हा मुक्त होणार नाही तर काय होणार, ही भूमिका आहे. म्हणजे काहीही झालं, मेला तरी तो काय आहे, उपयोगालाच आलेला आहे, म्हणजे तो परत येणार नाही, असा त्याचा विचार आहे. मग पुढचं चरण आपल्याला असं म्हणतं, तया नरा लाधले वैकुंठ जोडले, तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. मग आता असं जो नामस्मरण घेतो त्याला काय मिळतं, ही भूमिका आपल्या पुढे येते. असं नामस्मरण जो घेतो त्याला मात्र
त्या आनंद रूपतेचा विचार त्याच्यामध्ये पूर्ण होतो. आणि तो आनंद रूपतेचा विचार जर पूर्ण व्हावा असं जर वाटत असेल तर हा ऐकू येत आहे ना सगळ्यांना? हा. तर मग होय हा होय आता होय येत आहे ना ऐकू? हा होय. हा चालतंय. तर मग तया नरा लाधले वैकुंठ जोडले. मग जो नाम घेतो त्याला काय होतं? नरा लाधले वैकुंठ जोडले. नामाच्या साह्याने त्याचं जीवन वैकुंठमय होऊन जातं आणि सगळं तीर्थाटन त्याचं घरी बसल्या होतं. हा एवढ्या या ओळीचा उद्देश आहे. म्हणून इथे काय आहे? पृथ्वीवरच त्याचा वैकुंठ भाव अंतःकरणात तयार होतो. मग वैकुंठ शब्दाने काय सांगितलं? क्रममुक्ती सांगितली असं म्हणूया. आणि पुन्हा पृथ्वी तलावर जेव्हा वैकुंठ भाव तयार होतो तेव्हा मात्र जीवनमुक्तीचा विचार आहे. म्हणजे पृथ्वी तलावरच तो जीवनमुक्त होतो. मग असा नामनावीच्या आभेदातलं चिंतन करणारा जो आहे तो जीवनमुक्त होऊन जातो. म्हणजे वैकुंठामध्ये भगवंत आणि त्याचे नामस्मरण करणारे लोक हे जे सगळे आहेत ते आहेत ना, ते क्रममुक्त आहेत. शेवटी त्यांना उपदेश होतो, तेही मुक्त होतात. पण इथे काय आहे? इथे मात्र या पृथ्वी तलावर त्या ईश्वराचे देवदूत जे काय आहेत, दूत जे आहेत, ते मात्र आमचे संत आहेत, श्रीगुरु आहेत, की नवे नवे ते म्हणूया ते तेच आहेत. अशा पद्धतीने जर विचार केला तर पृथ्वी तलावरती काय आहे? कथाश्रवण सोहळा किंवा हरिनामाचं हरिपाठाचं चिंतन सोहळा. जिथे सोहळा आहे तिथे वैकुंठ आहे. मग आत्ता इथे काय आहे? इथे आम्ही आत्ता 3-4 जण अभ्यास करत आहोत हरिपाठाचा. मी चिंतन मांडतोय, ते पण अंतःकरणात अभ्यास करतायत. असं 3 जण आणि आपण सगळे अभ्यास करणारे असे सगळे लोक वंदनीय आहेत. आत्ता इथं ऐकणारे हरिपाठ सुद्धा वैकुंठातच आहेत. ही भूमिका इथे आहे. म्हणून इथे काय आहे? माझं घरही वैकुंठ आहे, शिवगडही वैकुंठ आहे. काही वेळा शिवगड वैकुंठ वाटतो, पण पुण्याला येता येता त्याची वैकुंठमयता संपते, कारण मी नाम घेत नाही म्हणून. मी जर नाम घेतलं तर मी तेवढ्याच आनंदात इथे घरी येतो आणि मग मी म्हणतो सर्वत्र हेच आहे, म्हणजेच हरीच आहे, अशी भूमिका तयार होते. म्हणून हरिनाम जो घेतो त्याला प्रमाण दिली पाहिजे. मग हरिकीर्तन लोभला देवो, विसरला वैकुंठा जावो. लक्षात घ्या, आम्ही हरिनाम घेतलं ना तर काय होऊन जातं? तो देव जो आहे ना, लोभला देवो, जो नाम घेतो ना त्याचा लोभ होतो. त्याला लोभ शब्दाचा अर्थ प्रेमाचा अर्थ घ्यायचा आहे. लोभ म्हणजे आपल्या आनंदाचा आड येणारा लोभ नव्हे. तर हा जो लोभ आहे त्या हरी कीर्तनामुळे म्हणजे हरी नामस्मरणामुळे त्याला माझ्याविषयी लोभ होतो आणि मग काय आहे? तो वैकुंठाला जायचं विसरतो, म्हणजे विसरलाच. मग काय झालं? पुंडलिकाने नामस्मरण केलं, मग त्या पांडुरंगाला काय झाला? पुंडलिकाविषयी लोभ उत्पन्न झाला आणि लोभ उत्पन्न झाल्यावर पुंडलिकाने काय केलं? 2 विटा दिल्या, राहा उभा बाबा तिथे. आणि राहा उभा, तर मग राहायला उभा तर आमच्या दर्शनाचा सोय झाली, म्हणजे आमच्या दर्शनाची सोय झाली. मग माझ्या अंतःकरणात जर मी असं नामस्मरण केलं, पुंडलिकासारखं सतत नामस्मरणाचा प्रयत्न केला, तर मग काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदो तो केवळ माझ्या अंतःकरणात. माझ्या अंतःकरणात असा प्रेमभाव राहिला तर मग काय अडचण आहे? अजून दुसरा एक प्रमाणाचा विचार आहे. जेथे राहिला यदुनायक, तेथेची ये वैकुंठ लोक. जिथे यदुनायक आहे, जिथे नामस्मरण आहे, तिथे यदुनायक आहे आणि तिथेच वैकुंठ आहे. कुठे जायचं गरज नाही. म्हणून भगवंत काय आहे? नामधारकाचा चाहता है. उसको सिर्फ नाम लेने वाली की चाहत है. उसका प्रेम ही सिर्फ नाम लेना है. अगर मैं नाम लेता हूं तो मुझ में और उसमें कोई अंतर नहीं, मैं भगवंत ही हूं. ही भूमिका आहे त्या अभ्यासाची. म्हणून इथे काय आहे? मी त्याचा चाहता, तो माझा चाहता, मग मी आणि तू बाजूला संपले आणि मग उरलं केवळ चाहतेपण. असं जे काय चाहतेपण जे आहे ते माझ्या स्वरूपाकडे जाण्यास समर्थ आहे, हे जर मला लक्षात आलं तर मग काय आहे? मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे आणि ती भूमिका आहे ती मला कळून घेण्यासाठी मात्र नामस्मरण केलं पाहिजे. मग आता भगवंताचं नामस्मरण हेच आपल्या आयुष्याचा भाग झाला पाहिजे आणि मग नामाने सायुज्य मुक्ती मिळते असं सांगणारे नाथ महाराज आता प्रमाण देतात. वृत्ती स्वानंदी निमग्न, परतोनी कदा नोहे भिन्न. नामस्मरणामध्ये वृत्ती काय आहे? ती स्वानंदी निमग्न राहते. ती परतोन परत या देहादी प्रपंचाचं विशेषत्वाने मी या स्वरूपात
चिंतन घडत नाही, मग सायुज्य मुक्ती हीची जाण, जेथे दुजेपणा असेना. म्हणजे त्या ठिकाणी दुजा कोणी नाही, एक नाम हरी द्वैत नाम दुरी. हरी नामात मी असेल तर मी सायुज्य मुक्ती आहे माझ्या ठिकाणी, आणि मी जर का द्वैत सत्यत्व प्रपंच बुद्धी असेल तर मी दुरी आहे. म्हणून इथे काय आहे, ही नामात स्वानंदी मुग्ध राहणं हेच खरं आपल्या अभ्यासाचं लक्षण आहे. म्हणून हरिनामातच तीर्थाटन आहे. सकळही घडले तीर्थाटन, म्हणजे सगळं तीर्थाटन जे आहे, पुन्हा वाराणसी असो, सगळी तीर्थाटन काय आहेत, ही घरीच होतात तयार. त्याचं घरच काय होऊन जातं, वैकुंठाचं होऊन जातं. शेजारही वैकुंठ, तो ज्या रस्त्यावरनं चालतो तोही वैकुंठ पथ. असं सगळं काय जे आहे ते वैकुंठमय असतं. सखूचा दृष्टांत आहे. सखूला नेलंच नाही हो आमच्या पंढरपुरी त्यांच्या घरच्यांनी. मग आता काय झालं, पांडुरंगाला दया आली आणि पांडुरंग महाराज काय आले, सखूबाईच्या घरी आले. आणि सखूबाईच्या घरी येऊन पांडुरंगाने तिथे काय आलं, तो दिवस रात्र ती सखूबाईंबरोबर काढली. कारण सखूबाई काय करत होत्या, त्या पांडुरंगाचं नाम घेत होत्या. म्हणूनच सिनेमा आला सखू आली पंढरपुरा. मुख्य मुद्दा काय आहे, सखू आली नाही पंढरपुरा, पांडुरंग आला सखूपुरा, अशी भूमिका आहे. म्हणजे देव त्या सखूचं म्हणजेच त्या भक्ताचं वर्णन, म्हणजे भक्ताचा तो कल घेतो, त्या भक्ताची तो बाजू घेतो, अशी ती भूमिका आहे. म्हणून काय म्हणतात, पुन्हा एकदा नाथ महाराज म्हणतात, नित्य रामनाम गरजे वाणी, त्या तीर्थी येती लोटांगणी. तिथे तीर्थ जी आहेत ना, ती लोटांगणी घालत येतात. सुरवर लागती चरणी, यम पायवणी स्वयवंदी. म्हणजे सुरवर म्हणजे देव. हे देव सुद्धा काय होतात, त्या नामधारकाच्या चरणी लागतात. सुदामा महाराजांच्या म्हणूया गळा भेट घेण्याचं कारण काय आहे, सुदामा महाराजांची गळा भेट घेताना भगवान श्रीकृष्णांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. ते सगळं वैभव त्यांचं विसरलेले. ती कथा सगळ्यांना माहिती आहे. यमपायवाणी स्वयवंदी. कारण यमदेवाचे दूत आले तर विष्णूचे दूत सांगतात, हे काही तुझं नाही, हे पार्सल आमचं आहे, नामधारकाचं पार्सल आहे, आमच्या भगवंत विष्णूचं नाम घेणारं पार्सल आहे, तुला ते नेता येणार नाही. मग आम्ही याला वैकुंठात नेणार आणि त्याला मुक्त करणार. म्हणून मी भगवंताचं पार्सल व्हावं, अशा पद्धतीने मी पार्सल झालो तर मी माझ्या स्वरूपाकडे जातो. म्हणून नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. पुन्हा त्याचा एक प्रमाणाचा विचार आहे, वेदाहुनी नाम वरिष्ठ, हे आम्ही म्हणो मुक्तकंठ, असं संत म्हणतात. वेदाहून नाम काय आहे, वरिष्ठ आहे. मग पुन्हा आणखीन ते दुसरा दाखला देतात, आचारहीन न पुनंती वेदहा, स्पष्ट स्मृती ऐसी. म्हणून नामाने आचारहीन माणसंही मोकळी होतात. अजामेळाचं काय नाव आहे, अजामेळाचं काय झालं, अजामेळाने तर अत्यंत दुष्कर्म केलेली होती, पण काय झालं, शेवटी नाम घेतलं आणि तो काय झाला, मुक्त झाला. वाल्या कोळी महाराजांचं काय झालं, मरा उफराट्या नामासाठी, आणि ते काय झाले, ते तरले आणि त्यांनी काय लिहिलं, रामायण लिहिलं. आणि मग श्री तुकाराम महाराज म्हणतात की त्या रामायण लिहिल्याप्रमाणे रामाला वागावं लागलं. राम ही काय आहे, ही मोठी आसामी आहे, ती वेगळंच आहे. पण काय झालं, त्या रामायणामध्ये या वाल्या ऋषी महाराजांनी लिहिलं, वाल्मिकी ऋषींनी लिहिलं की राम रडले, मग रामाला रडावं लागलं. ही सगळी भूमिका आहे, लक्षात घ्या. त्या रामायणाप्रमाणे त्यांना वर्तन करावं लागलं. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही रामाला साधं समजू नका. राम काय आहे, वेदमूर्ती आहे, म्हणजेच ती भगवंत आहे, अल्टिमेट आहे, हा त्यातला विचार आहे. म्हणून आचारहीन माणसंही नामाने जर का पावन होत असतील तर मी नाम घेणं हे काय आहे, माझ्या अभ्यासाचा एक भाग आहे. म्हणजे त्या नामाने मी माझ्या आनंदापर्यंत जाऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, तया नरा लादले वैकुंठ जोडले. जो नाम घेतो त्या नराला वैकुंठ त्याच्या घरातच सिद्ध होतं. न जावे लागे कुठे, न त्याला कुठल्या ठिकाणी जावं लागतं, तो घरातच वैकुंठ होऊन राहतं. सकळही घडले तीर्थाटन. म्हणून इथे कुठलंही तीर्थाटन त्याला वेगळेपणाने करायची गरज नसते. तरीही आपल्या ज्ञानदेवांनी वारी केली म्हणजे तीर्थाटन करू नका असा मुळीच उद्देश नाहीये. पण काय आहे, तीर्थाटनामध्ये नामस्मरण असू द्या. म्हणून वारीचा अनुभव जर घ्यायचा असेल आनंदाचा, तर आषाढी एकादशीला म्हणजे वारीचा जो आधीचा भाग आहे, पुण्याहून आळंदीहून वारी निघाली ना की एकदा या पुण्याला सगळे, आणि मग फर्ग्युसन रोडवर या आणि थांबा आणि ज्ञानबा तुकाराम महाराजांचं भजन ऐका.
अशा ठिकाणी नाचा, भजन ऐका, त्या नामामध्ये तल्लीन व्हा, पुन्हा आपल्या ज्ञानदेवांचं आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शनही घ्या. तो आनंद सोहळा एकदा तरी अनुभवा. ही भूमिका मी पुण्यातल्या लोकांना सांगतो किंवा बाहेरच्या लोकांना सांगतो. मग आता पुढे म्हणतायत 3ऱ्या चरणामध्ये, मनोमार्गे गेला तो येथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. शब्द फारच महत्वाचे. मनोमार्गे गेला, स्वतःच्या मताने, म्हणजे स्वतःच्या मनातनं स्वचिंतनाने गेला, तो येथेच मुकला. इथेच त्याचं काय झालेलं आहे, नामचिंतन होणारच नाही. स्वबुद्धीच्या गाढवावर, असे आमचे श्री गुरु म्हणतात, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून अभ्यास कधी करू नये. ही मुख्य भूमिका आपल्याला कळली पाहिजे. आणि हरिपाठी स्थिरावला, स्थिरावला असा शब्द बोललेले. हरिपाठी पहिल्यांदा कृत्रिमता आहे हरिनामामध्ये, पण तो स्थिरावण्याचा जो विचार आहे ना, तो हरिनामच मला घेणं हे स्थिरावण्याचा विचार पूर्ण करतं, तोची धन्य. मग हरिपाठी जो स्थिरावतो तोच धन्य आहे, अशी भूमिका इथे मांडली. मग मनोमार्ग या शब्दाचा अर्थ काय, की मनोमार्गामध्ये काय आहे, अनंत जन्मांचे संस्कार आहेत. अनंत जन्मांचे संस्कार काय आहेत, तर ते विषयाकडे धाव घेणारे संस्कार आहेत. म्हणून इथे विषयांकडे धाव घेणारी जी बुद्धी आहे ना, ती आणि ती मनोमार्ग बुद्धी आहे, किंवा स्वबुद्धीने केलेले चुकीचे चिंतन परमार्थात काय करू, प्रगती करू देत नाही. ते काय करतात, स्वबुद्धीने चिंतन जे करतात ना, ते काय असतं, ते भगवंताच्या चुका काढत बसतं. म्हणजे इथे काय आहे, इथं हे चुकले, इथं ते चुकले. अरे तू काय, तुझी योग्यता काय, भगवंताची योग्यता काय, हे त्याला कळतच नाही. पण हे जे काय, अशी जी मंडळी असतात की ती स्वमताने त्याचे अर्थ तयार करतात. आणि स्वमताने जेव्हा अर्थ तयार केला जातो ना, तेव्हा मात्र फार अवघड असतं. श्री साखरे महाराज एक दृष्टांत द्यायचे की पुण्यात एक शास्त्री होते आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रमाण आहे. ज्ञानेश्वर माऊली काय करते, ती म्हणते भाष्याकारा ते वाट पुसतू. आणि पुसतू शब्दाचा अर्थ आहे विचारणे. भाष्यकार आहेत श्री शंकराचार्य. शंकराचार्यांना विचारित त्यांच्या प्रमाणांना योग्यता, म्हणजे होय म्हणत म्हणत मी ह्या ज्ञानेश्वरीचं चिंतन लिहिलेलं आहे. आणि हे आमचे शास्त्री महाराज काय म्हणायचे की भाष्याकारा ते वाट पुसतू, फळा पुसल्यासारखा दाखवायचे. आता यांचं आयुष्य पुसून पुन्हा येणार आहे हे या माणसाला कळतच नाही. हे मनोमार्गाची लोक आहेत. आपल्याला मनोमार्ग नको, आपल्याला संत मार्ग हवे, आपल्याला श्री गुरु मार्ग हवे. श्री गुरु मार्गाने जो गेला तो आनंदाशी एकरूप झाला, तो हरिपाठी स्थिरावला, हे 100%. पण मनोमार्गे गेला तो मात्र अवघड आहे, ते चालणार नाही. विषय सुखात रममाण असलेल्यांना नामचिंतन घडणं शक्य नाही, नामस्मरण होणं शक्य नाही. ती बुद्धी केवळ विषयातील सुखाचेच चिंतन करते. किंवा जर नाम घेतलं, तुम्ही म्हणाल असं घेतलं तर काय आहे, तर सकामतेचा दोष आहे. पण शेवटी भगवंत काय म्हणतो, मी सकाम भक्तालाही काय करतो, जवळ करतो. काय करणार, श्री गुरूंनी आमच्या उदाहरण दिलं होतं. काय आहे, मी घरी आलो, मग त्यांना ते म्हणाले की मग तुम्हाला फोडणीचा भात चालेल का शिरा चालेल. आता मला आवडतो बदामाचा शिरा, पण आता काय करणार. तर हे असं मनोमार्गाने जे विचार आहेत ना, ते सगळे फोडणीच्या भाताच्या योग्यतेचे. आणि जो नामचिंतन करून हरिपाठी स्थिरावलेला आहे ना, तो काय आहे, तो बदामाचा शिरा आहे. आणि मग साखरे महाराज म्हणतात पुढे, बदामाचा शिरा पचवायला शिकावं लागतं, नाहीतर मग काही खरं नसतं. ते पुढे मी बोलत नाही, कारण ते स्पष्ट बोलतात, मी एवढा स्पष्ट बोलत नाही. म्हणजे इथे काय आहे की विषयातील सुखांचा विचार करून मी जेव्हा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो, तो सुद्धा काय आहे, तो मनोमार्गाचा दोष आहे. म्हणून इथे भवचिंतनातून, मुख्य मुद्दा काय आहे, भवचिंतनातनं, आणि पुन्हा काय आहे, चिंतेतून, मुख्य चिंतेतून सुटका करणारं नाम जे आहे ना, हे विषयी माणसाला अजिबात आवडत नाही. पामर माणसाचं काय आहे, लक्षणच आहे की 3 दोष, की त्याची पाप करण्याची वृत्ती तिथं असते, नंतर त्याच्या अंतःकरण अस्थिर असतं, म्हणजे चंचल असतं, आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान नसतं. समर्थ म्हणतात, जयासं नाही आत्मज्ञान या नाव बद्ध. बस ही कॅटेगरी त्यांनी अगदी स्पष्टपणे क्लिअर केली. ती मनोमार्ग कॅटेगरी. अशी मनोमार्ग कॅटेगरी ही केवळ या 3 दोषातलं जीवन जगते आणि ती हरिनामात कधीच लक्ष घालीत नाही. म्हणून त्यांना काय आवडतं, तर त्यांना आत्मघातक विषय आवडतात, स्वतःचं काय म्हणूया नाश करून घेणारे विषय आवडतात.
त्यांना तात्पुरते सुख देणारे विषय आवडतात, पण सांडून राम आनंदघन करी जो विषय चिंतन तया लोलंगतासी समाधान कैचे, या ओवीचा ते कधी विचारच करत नाहीत. कारण ते लोलंगत असतात, प्रपंचामध्ये लोळण घेतात विषयांच्यासाठी, आणि लोळण घेऊन कुठल्याही स्थितीत विषय मिळवला पाहिजे असे सगळे जे लोक आहेत ना, ते मनोमार्गाने जाणारे लोक आहेत. आणि मनोमार्गाने जाणाऱ्या लोकांचं कधीही कल्याण होऊ शकत नाही, म्हणजेच त्याचं स्वरूपी जाणं हे कधीही होऊ शकत नाही. मग काय करा? मग आलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कारण हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य, त्याचंही चिंतन झालं पाहिजे. नाहीतर तासभर चिंतन काय झालं, मनोमार्गे गेला. आणि मग मला लोक म्हणतील मग हरिपाठी स्थिरावला त्याचं काय झालं? तर हरिपाठी स्थिरावलाचं चिंतनही व्हायला पाहिजे. म्हणून हरिपाठात स्थिरावणं हे खूप महत्वाचं आहे. आणि स्थिरावायचं असेल तर काय असतं, सुरुवातीचं नाम तुटक असू शकतं. तुटक या शब्दाचा अर्थ काय? मी नाम घेतो, नाम घेता घेता पुन्हा मला या देहादी प्रपंचातली एखादी आठवण येते, नाम सुटलं तर पुन्हा नामावर यायचं कळल्यावर. अशा पद्धतीने या तुटक नामातनंही पुन्हा मी काय करायचं, एक संगतवार सुसंगत नामस्मरणावर यायचं. मग उत्तरोत्तर जे नामस्मरण आहे ना, ते काय होतं, स्थिरावलेलं तयार होतं. ते अंतःकरणात माझ्या स्थिरावतं. आणि एकदा जसं म्हणतात ना क्रिकेटमध्ये, फलंदाज स्थिरावला की तो त्याचे ठेवणीतले शॉट आहेत तो मारतो, म्हणजे तो खेळतो. आणि तो कसा खेळतो, तो लीलया खेळतो. मग त्याच्या ठिकाणी टेक्निक असं असतं की शास्त्रशुद्ध क्रिकेट विसरलं जातं आणि त्या शॉट म्हणजे कलात्मकता ही आपल्या पुढे दिसते. म्हणजे ही जी काय कलात्मकता आहे ना, ही हरिपाठी स्थिरावल्यानंतर दिसते. इथे तो हरिपाठी स्थिरावतो आणि अत्यंत तो सुंदर रीतीने त्याचं जीवन जगतो, खेळ खेळतो. अशा पद्धतीने खेळ खेळतो की परत खेळायला येतच नाही. म्हणून हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, याचा अर्थ तो जन्ममरणातनं सुटतो. आता असा तो परत खेळ खेळायला येत नाही, म्हणून नाम अमृत आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अशी भूमिका मांडलेली आहे. म्हणजे काय आहे, मी अमृत शब्दाचा अर्थ एक अमृत हा एक शेवटचा भूमिकेतला विचार आहे, पण नाम मात्र त्या स्वर्गातल्या अमृतापेक्षाही गोड आहे. म्हणून नामात अखंड तृप्ती आहे. स्वर्गातले देव ते अमृत पिऊन सुद्धा तृप्त नाहीयेत, हे लक्षात घ्या. पण नामस्मरणाचं अमृत जो घेतो ना, तो मात्र अखंड तृप्त असतो. हे धन्यपणाचं लक्षण. इथे तृप्ती आहे, आणि तृप्ती आहे म्हणून समाधान आहे. आणि मग विषयांकडे सुख मागण्याची कुठेही वकवक नाहीये. इथपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे तो केवळ नामस्मरणाने सिद्ध होतो. म्हणून नामनामीचं अभेद चिंतन, हरिरूपता, स्वरूपाची प्राप्ती, नामच ब्रह्म आहे. या सगळ्या भूमिका मला धन्य करण्यासाठी काय आहे, पूर्ण आहेत. म्हणजे हरिपाठी स्थिरावण्यासाठी हरिनाम हेच एक अंतिम विचारधारा आहे. मग आता पुन्हा नाम या धन्यतेसाठी मला नाथ महाराजांचं प्रमाण द्यायचंय. कारण इथे प्रत्येक गोष्ट विचारवंताला प्रमाणासहित समजावून सांगावी लागते. धनी जगी तोची एक धनी जगी तोची एक हरी रंगी नाचे. म्हणजे कोण धन्य आहे, तो हरी रंगी नाचे, हरी नामी नाचे. म्हणजे हरिनामस्मरण करून त्या हरिनामाच्या तालावर तो नाचतो. मग रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. म्हणजे वाचेतनं त्याच्या काय येत असतं, रामकृष्ण गोविंद ते काय नाम दिलेलं असेल श्री गुरूंनी, ते त्याच्या मुखातनं येतं. सदा स्मरे वाचे. आणि तोच काय आहे, धनी जगी तोची धन्य. मुख्य काय आहे, तोच धन्य आहे. म्हणून नामधारक कसा असतो, तर तो हरिनामी स्थिरावलेला जो नामधारक आहे ना, तो धन्य आहे. म्हणून हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मला काय करायचंय, इतकं नाम घ्यायचंय, इतकं नाम घ्यायचंय की मी हरिपाठी स्थिरावलो पाहिजे. आणि हरिपाठी स्थिरावला तर मला परत यायला काही चान्स नाही. मी आत्मस्वरूपाशी ओळखला हरी धन्य तो संसारी, असा तो विषय. पुढे असं म्हणतात ज्ञानदेव, पुढचा जो चरण आहे तो असा आहे, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. यातला आवडी शब्द आहे ना, तो फार महत्वाचा आहे. की ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, स्व अनुभव ज्ञानदेव सांगताय. आणि पुढे काय आहे, रामकृष्णी आवडी सर्व काळ. आवडी शब्दामध्ये ध्यानाचा विषय आहे, आणि तो ध्यानाचा विषय आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग श्री ज्ञानदेव काय म्हणतात, मी नामस्मरण करून नामाला जोडले. म्हणजे एका मागून एक नामाचं संकीर्तन माझ्या अंतःकरणात
तयार झालं आणि त्यामुळे काय झालं, हरिनामाची गोडी माझ्या अंतःकरणात स्थिर झाली, असं ज्ञानदेव म्हणतायत. ते म्हणतायत ना, ती माझ्या बाजूला भूमिका घेऊन सांगतायत की हे तू असं कर, म्हणजे तू नामस्मरण एकामागून एक घ्यायचा प्रयत्न कर आणि मग तू हरिनामाशी काय होऊन जाशील, एकरूप होऊन जाशील, म्हणजे हरिनामी तू स्थिरावशील, ही भूमिका ते मांडतायत. आता त्याचा परिणाम काय, तर अखंड नाम वाणीमय अंतःकरण तयार होईल. म्हणजे नाम वाचेने घेतलं जाईल, मग नाम मानसिक स्तरावर घेतलं जाईल, मग नाम परावाणीत स्थिर होईल. अशा रीतीने अंतःकरण काय होऊन जाईल, अखंड होऊन जाईल, म्हणजे ते आवडीचं होऊन जाईल, ते ध्यानाचं होऊन जाईल. आणि मग अंतःकरण क्षणभरही नामाला सोडणार नाही. आणि असं ते भगवंताला सोडणार नाही, नामाला सोडणार नाही, म्हणजे कोणाला सोडणार नाही, नामीला सोडणार नाही. अशा पद्धतीने जर मी अखंड प्रेमाने घेतलेलं नाम जे आहे ना, ते श्रीहरीचं अखंड ध्यान आहे, असं बाबाजी महाराज पंडितांनी सिद्ध केलेलं आहे. मग जो नामधारक आहे त्याला ध्यानासाठी वेगळं बसायची आवश्यकता नाही. तो नामात आहे म्हणजे ध्यानात आहे. इथे अखंड नाम सप्ताह आहे. आता अखंड नाम सप्ताहामध्ये कृतिशीलता आहे, मान्य आहे, पण तो काय आहे, पूर्वीही नाम घेत होता, सप्ताहात येऊनही नाम घेतोय, सप्ताहानंतरही नाम घेतोय. म्हणजेच काय झाला, रामकृष्णी आवडी सर्व काळ. अशा रीतीने तो रामकृष्णी आवडी सर्व काळ त्याच्या अंतःकरणात असते. मग आता हे 5-6 मुद्दे आहेत, ते मला फार चर्चा करायला आवडतील. नामध्यानात सचेतन कायम भगवत भाव आहे. मुख्य विचार काय आहे, नामामध्ये ते सगुणाचं नाम घेतो, ही भूमिका आहे. आणि मग तिथे काय आहे, त्या नामध्यानामध्ये तो सचेतन भगवंत हा माझ्याबरोबर सतत आहे. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, या भावाने तो भगवंत सतत माझ्याबरोबर आहे. मी भगवंताबरोबर आहे, भगवंतन मी वेगळाच नाही. इथे नामा वाचून मात्र ध्यानाचा निषेध आहे. कारण जेव्हा हे बाबाजी महाराजांचं म्हणणं आहे, म्हणजे गुलाबराव महाराजांचे शिष्य, माझं म्हणणं अजिबात नाही की या ज्या नामस्मरण ध्यानामध्ये आहे ना, तिथे सगुण भाव आहे. आणि सगुण भाव आहे हा सचेतन सगुण भाव आहे. पण जेव्हा मी या योग ध्यानात किंवा आणखीन काही इतर ध्यानांचा विचार करतो, तेव्हा मात्र मला काय सांगितलं जातं, तुला तुझ्या स्थूल देहाचा विसर पडला पाहिजे. आता स्थूल देह कसा आहे, तो जड आहे. नंतर तुला तुझ्या अंतःकरणात असलेल्या गोष्टींचा जो विचार आहे, नको असलेल्या, म्हणजे भगवत नाम म्हणूया, त्या ध्यानामध्ये येणाऱ्या त्या गोष्टींचा तुला काय पडला पाहिजे, विसर पडला पाहिजे. हा सगळा जडभाव विचाराचा आहे. पण नामामध्ये काय आहे, मी नामामध्ये सहजच त्या सगुण मूर्तीबरोबर मी सहजच राहतो, म्हणून नामामध्ये सचेतन भाव आहे. आणि या इतर ध्यानांमध्ये जड अचेतन भाव आहे, असं बाबाजी महाराज पंडित म्हणतात. म्हणून प्रेमपूर्वक हरी नामच सफल आहे. ते नाम घेता घेता तो देव त्याच्या बरोबरच राहतो, नवे नवे तो देवरूपच होऊन जातो. हा त्या नामातला विचार आहे. आणि मग तिसरा जो विचार माझ्या अंतःकरणात स्फुरला, चित्तातून भगवंत मूर्ती निघून जाऊच शकत नाही. म्हणजे ती त्याच्या मूर्ती जी आहे ती त्याच्या अंतःकरणात स्थिरावते. आणि मग काय होऊन जातं, रात्रंदिवस उपासिती, असं एक म्हणलेलं आहे की रात्रही पाहत नाहीत आणि दिवसही पाहत नाही, नामाची उपासना ही सतत चालूच राहते. मग रात्रंदिवस परमप्रिय रूप नामच अखंड प्रेमाचा विषय होतो, तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय होतो. हीच खऱ्या शुद्ध प्रेमाची व आवडीची कसोटी आहे. हा आवडी शब्द इथे आलेला आहे ना, तो हा प्रेम ही आवडी आहे, नंतर ध्यान ही आवडी आहे. मग बाह्य जगाचा त्याच्यामध्ये विसर पडतो, आहार निद्रा याचा विसर पडतो. मग तहानभूक माणूस काय होतो, विसरतो. आणि तो केवळ त्या नामाच्या प्रेमामृतावर जीवन जगतो. आणि ते जीवन जगता जगता तो नाममय होऊन जातो. मग आता काय झालं, द्या प्रमाण. कारण प्रमाण दिलं नाही तर विचारवंतांना पटत नाही. मग प्रमाण असं झालं, आमचे तुकाराम महाराज प्रमाण देतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद नामाचा घेतलासे. माझी वाचा नाम घेऊन घेऊन अनावर झाली, म्हणजे ती नामस्मरणाशिवाय दुसरा काही विचार करत नाही. आमच्या अंतःकरणाला केवळ नामाचा छंद लागलेला आहे. मग आता पुढे म्हणतात, विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. काय झालं, तो ब्रह्मरस ठसावला आणि विषयांचा विसर पडला. विषय जो झाला त्यांचा नारायण.
त्यांचा आता तिथून तो माझा व्हायला पाहिजे. आणि माझा व्हायचा असेल तर नामस्मरण करण्याशिवाय, आवडीने नामस्मरण करण्याशिवाय पर्याय नाही. हा आवडीने नामस्मरण घेण्याचा विचार आहे. प्रथम कृतिशीलता असू शकते, काळजी करायचं कारण नाही. आणि कृतिशीलतेतनं मी त्या चिंतनशीलतेकडे जाणं हा नामनामीच्या अभेद विचारातनं केलेल्या नामस्मरणाचा विचार आहे. म्हणून ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. म्हणून ज्ञानदेवांनी अशीच हरिनामाची गोडी जी आहे ना ती जोडली आणि ती जोडून मला स्वानुभवाने सांगतायत. इथे काय आहे, ज्ञानदेव सांगतायत हे स्वानुभव प्रमाणातनं सांगतायत. आणि स्वानुभव प्रमाण हे श्रेष्ठ प्रमाण असतं. म्हणून या वेदांपेक्षाही कोण श्रेष्ठ आहेत तर आमचे संत आणि श्री गुरु श्रेष्ठ आहेत. कारण ते कसे आहेत ते आम्हाला येऊन उपदेश करतात, समजावून सांगतात. म्हणून हा आवडीने नामस्मरण घेण्याचा काय आहे परिणाम आहे. मग शेवटी आपल्या हातात काय आलं. मग आमचं म्हणणं आहे, श्री ज्ञानदेव म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आणि आता एक शेवटचा मुद्दा मांडतो. आणि तो शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की स्वतःवरील प्रेम हे गुणसापेक्ष आहे. म्हणजे ते काय आहे, ते स्वतःवरच करतं प्रेम, ही भूमिका आहे. आणि त्यात गुणसापेक्षता ही शरीर सापेक्षता आहे. खूप काही त्याच्यात सापेक्षता आहे. पण नामावरील प्रेम काय आहे, ते गुणनिरपेक्ष आहे. कारण नामावरचं प्रेम ते गुणांच्या पलीकडे नेऊन सोडतं मला, त्या सत्वगुणाच्याही पलीकडे नेऊन सोडतं. म्हणून नाम गुणनिरपेक्ष आहे. मग असं जर असेल तर गुणसापेक्ष प्रेमातनं मी माझ्यावरच्या प्रेमातनं, माझ्या शरीरावरचं प्रेम, माझ्या बुद्धीवर असलेलं प्रेम, हे सगळंच जर मला सोडून द्यायचं असेल, ही गुणसापेक्षता जर का सोडून द्यायची असेल ते एका नामामध्ये राहा अशी भूमिका श्री संत म्हणतात. म्हणून इथे नामाबरोबर मी गुणनिरपेक्ष म्हणजे स्वरूपाशी एकरूप होतो. हीच भूमिका आपल्याला पुन्हा हरिमुखे म्हणा या पद्धतीने आपल्या अंतःकरणात सिद्ध होते. म्हणून आज इथे आपण या हरिनाम आवडीने झालं पाहिजे इथपर्यंतची भूमिका आपण सहज पूर्ण करून घेऊ. पुढे हरिनाम चालवू. आणि असं हरिनाम चालवता श्री ज्ञानेश्वर माऊली जसं म्हणते ते हरिनाम आमच्या अंतःकरणात नक्कीच स्थिरावेल. आणि स्थिरावून परत पुन्हा मी ज्ञानदेव म्हणतात तसा मुक्त होईल. ही भूमिका आपण आज तयार करूया आणि आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.